सोबत जोडले गेलेले आहेत मुन्ना पठाण सर आणि डीके सर यांना तुम्ही पाहतायत. इनगाव संघासाठी चांगले क्रिकेट खेळलेले आहेत डीके आणि शहापूर तालुक्यासाठी जवळपास 20-22 वर्ष जबरदस्त क्रिकेट मुन्ना पठाण सर देखील खेळलेले आहेत. धावसंख्या 10. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं सुरू झालं आणि गोलंदाजी मार्कवरती जीवन येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये कॉमेंट्री बॉक्समधून या स्पर्धेचे मुख्य समालोचक राहुलजी चव्हाण सरांना देखील तुम्ही ऐकालाच. दमदार स्पर्धा, अत्यंत कमी प्रवेश पे आणि त्याच वेळेला दमदार आयोजन ही ओळख राहिली या स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. संदीप आमच्या सोबत टेक्निकल एक्सपर्ट टेनक्रिक लाईव्हचे सर्व आमचे कुणालदा म्हात्रे असतील, गोविंद कामत, सोडून दिला यावेळेस सोडून दिला चेंडू. पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल. सामना थांबवायचा पंच. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खरं तर काल उद्घाटनाच्या सामन्यापासून आपण ज्या मान्यवरांची वाट पाहत होतो या स्पर्धेमध्ये आणि खरं तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल फुलत असते, द महाराजा रॉयल रिसॉर्टचे ओनर आणि त्यासोबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे डॅसिंग नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ते तुकारामजी म्हात्रे साहेबांचं आगमन होतं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. खरं तर बदलापूर नुकताच आपण पाहिलं असाल तर यावर्षी देखील नगरपालिकेमध्ये निवडणुकाची रणधुमाळी आणि त्यामधून तुम्ही पाहिलं असाल भरघोष मतांनी ज्यांची निवड झाली आणि ज्यांच्यावरती विशेष प्रेम नेहमीच जनतेने दाखवलं आहे ते आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, डॅसिंग नगरसेवक आणि त्यासोबत महाराजा रॉयल रिसॉर्टचे ओनर तुकारामजी म्हात्रे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतो आहे. मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर क्रिकेट या खेळावरती त्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलं आहे आणि त्यामध्ये वडवलीची स्पर्धा म्हटले की नो डाऊट नेहमीच त्यांच्या माध्यमातून भरभरून सहकार्य होत असतं. ते आमचे सर्वांचे लाडके विद्यमान नगरसेवक आदरणीय तुकारामजी म्हात्रे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भरपूर खरं तर बिजी शेड्यूल असतो तरी देखील वेळात वेळ काढून आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती दाखल झालेत. काल खरं तर उद्घाटन सामन्यासाठी आम्ही जवळजवळ 11:30 ते 12 वाजेपर्यंत साहेबांची वाट पाहिली आणि त्यानंतर आपण पाहतोय आज खरं तर दुसऱ्या दिवसामध्ये साहेबांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे. बहुत यार हो हो हेलिकॉप्टर फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. हेलिकॉप्टर उडवला होता MSD स्टाईलमध्ये फेकून दिलाय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 साठी. दमदार डॅशिंग नगरसेवक आदरणीय तुकारामजी म्हात्रे साहेब आपल्या रंगमंचावरती उपस्थित आहेत आपल्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. ज्यांच्या खरं तर कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा आपण पाहतोय महाराजा दी रॉयल रिसॉर्ट वरुण इन्फ्रा ट्रॉफी. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत संदीप आम्हाला माहिती देत आहेत 18 धावा धावफलकावर. यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहतो. आडव्या बॅटनं फटका सजवला गेलाय. डीपमध्ये थोडंसं फंबल झालेत फिल्डर आणि 2 धावा बघता बघता इकडे मात्र पूर्ण केल्या जातील. टोटल 20 वरती धावफलक येत आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. दोन चेंडूचा खेळ शिल्लक असताना मात्र यावेळेस स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन. मला वाटतं पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कॉमेंट्री बॉक्स अँगल एक्झॅक्टली गोलंदाजाच्या मागे नाही आहे त्यामुळे गोलंदाज काय करतो हे जाणून घेणं थोडं कठीण आहे. पण टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची जाच पडताळणी केली जाते आणि डीके देखील आम्हाला तिकडे दर्शवत आहेत. यावेळेस ऑन साईडला खूप लांब जवळपास बिल्डिंगच्या पलीकडे देखील फेकून दिला चेंडू. हा चेंडू सापडणं देखील कठीण. 6 धावा. हा षटकार आलाय आणि खरं तर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. मी विनंती करेल तुकारामजी म्हात्रे साहेब आपण यावं, आपला सन्मानाचा स्वीकार करावा. वरुण इन्फ्रा ट्रॉफी द महाराजा रॉयल रिसॉर्ट
खरं तर तुकारामजी म्हात्रे साहेब म्हटलं की विशेष प्रेम राहिले क्रिकेट या खेळावरती आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव मंगेशजी म्हात्रे यांच्या शुभ असते तुकारामजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना अंबरनाथ तालुका म्हटलं की नो डाऊट नेहमीच तुकारामजी म्हात्रे साहेबांच्या नावाची चर्चा होत असते आणि या स्पर्धेमध्ये देखील जेव्हा जेव्हा नवीन बडवडीची स्पर्धा असते नेहमीच साहेबांचं सहकार्य असतं. आज पुन्हा एकदा आपण आलात. यस, आम्हाला खरं तर अपेक्षा आहे की आपण फायनलच्या दिवशी देखील यावं आणि भरपूर बिझी शेड्यूल असल्याकारण साहेब आपल्यापासून रजा घेतात. आपला आभार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतो आहे जिथे सामना रंगतो आहे. राज क्रीडा मंडळ कुळगावच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती जयरमान बसत या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र म्हटलं की तुकारामजी मुंडे साहेबांची चर्चा आहे. परंतु जेव्हा जेव्हा अंबरनाथ तालुका कल्याण डोंबिवली असेल ना त्यावेळेस डॅसिंग नगरसेवक तुकारामजी म्हात्रे साहेबांची चर्चा होत असते. कारण कामाचा बोलबाला बोलतो आहे आणि शिस्त वचन सेवा नातं या चार संघामध्ये भरलेली शिवसेना आणि म्हात्रे कुटुंब म्हटलं की नो डाऊट शिवसेना आणि त्यासोबत वामनजी म्हात्रे साहेब असतील त्यासोबत तुकारामजी म्हात्रे साहेब असतील यांचा गुणगौरव नेहमीच केला जातो. कारण बदलापुराचे भाग्यविधाते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे टोटल 28 या आकड्यावरती 28. तीन धावा इथे मात्र तब्बल पूर्ण केल्या जाते. धावसंख्या आता आली आहे ती 31 वर. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये जरूर होता. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता पण तिथे मात्र वॅकंट एरियामध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर बॉलला कलेक्ट केले जाते. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी पुन्हा 2 धावांचा अवधी मिळाले. धावफलक 33 वर 33. फुल टॉस पुन्हा एकदा फेकून दिला. असे चेंडू सोडणार नाहीये हा फलंदाज. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर स्ट्रायकर एंडवरती बॅटर सुदर्शननं आक्रमण केलंय. आणखीन एक षटकार. जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला. समोर अगदी मिड विकेटच्या दिशेने खेळला गेला फटका आणि 6 धावांसाठी हा भव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 39 39. पुन्हा एकदा इन स्लॉट बॉल ओव्हर पिच पिकअप शॉट कॉमेंट्री बॉक्सच्या वरून फेकून दिलाय. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक विकेट. महाराज येथील रॉयल रिसॉर्ट सिक्सर. पॉवर पॅक्ट ताकद झोकून दिली प्रचंड या फटक्यामध्ये. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती टेंक्रिक लाईव्हच्या माध्यमातून प्ले केला जातोय. ज्यामध्ये स्पष्ट तुम्हाला पाहायला मिळेल की ताकदवर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा हा बॉल डॉट. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. त्या ओव्हरमध्ये देखील 2 मोठे फटके आलेले आहेत त्यामुळे हव्या तशा धावा धावफलकावरती लागत आहेत. 45. गतीमध्ये जेव्हा जेव्हा परिवर्तन गोलंदाजाने केलं तेव्हा तेव्हा मात्र चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झाला नाही. पण यावेळेस दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन तिकडे मिळते आहे. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे 46. मिस टायमिंग. भरपूर उंच लांबी तितकी नाही आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. अनुमान तिकडे लावता आला नाही आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ आणि इथे मात्र आपण पाहतोय 4 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. ओव्हरची समाप्ती जवळपास इथून आता आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर
50 धावा धावफलकावरती 50. सध्या आपण पाहतोय जय हनुमान वसत आणि त्यांच्या विरोधामध्ये राज क्रीडा मंडळ कुळगाव. काल राधे 11 कुळगाव संघाला खेळताना आपण पाहिलं. आज राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला आपण पाहत आहोत. बदलापूर परिसरातील बदलापूर कुळगाव परिसरातील दोन जबरदस्त संघ एकमेकांच्या समोर. पहिल्याच सामन्यामध्ये आज आपण पाहतोय गोलंदाजी मागवती धनंजय तो शेवटचा आणि अंतिम षटक. 3 ओव्हरमध्ये 50 झालेले आहेत. जॉक करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडी सायाने बॉलला फक्त वळवलं, दिशा दिली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओमकार अँकरचा रोल प्ले करतोय. सिंगलने मात्र फक्त समोर सुदर्शन स्ट्राईकवरती जास्तीत जास्त कसा राहील हे तो पाहतोय. सध्या आपण पाहिलं तर बदलापूर कुळगाव नगर परिषदेचे दमदार डॅशिंग नगरसेवक म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली आहे आदरणीय तुकारामजी म्हात्रे साहेब या संपूर्ण मैदानाचा आढावा घेत असताना आपल्याला पाहायला होतं फ्लॅट पॅरल स्ट्रोक सपाट षटकार. बॉलची मागणी केली जाते. फुल टॉस होता हा. बीमर आहे ओव्हर द वेस्ट कमरेच्या भरपूर वर. 7 धावा. सत्ता नो +6 या 7 धावा. इथे आपण पाहतोय दुष्काळात 13वा महिना जणू काही हेच म्हणावं लागेल. कारण अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला धावा भरपूर झालेल्या आहेत. त्यामध्ये जर का अशी चूक गोलंदाज करत राहिला तर भरपूर महागडं ठरेल. काल देखील आपण पाहिलं की एका संघाने जवळपास 93 धावा कुठल्या होत्या. 94चा पाठलाग करायचा होता. त्यामुळे मोठी धावसंख्या एकदा स्कोरबोर्डवरती लागली की पूर्णपणे मनोबल तुटून जातं. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटस्विंग का जोरात आहे. प्रचंड वेगानं बॅटस्विंग आहे. डॉट बॉल आलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. वेगवान टॉस झालाय. बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. बीमार आल्याच्या नंतर मात्र गोलंदाज धनंजय देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक 2 डॉट त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 64 64. यावेळेस देखील ऑनसाईडला विकेट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क तिथे चांगला नाही आहे. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. रनआउटची विकेट मिळू शकते आणि इकडे 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जातात. खूप लेझी अप्रोच बॅटची एज होती. खूप लेझी अप्रोच मी म्हणेन फिल्डरचा राहिला. कव्हर करण्यासाठी भरपूर वेळ लागला गेला आणि धावसंख्या आता मात्र 66 66 आणि या डावातील शेवटचा चेंडू देखील शिल्लक आहे. चला वडवली आणि एरनझडचे कॅप्टन या आपण लगेच ऑन साईडला खेळला गेला. फटका चांगला आहे. अलॉंग दी कापेट बॉल ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. टार्गेट किती सेट होईल ते पाहायचं आणि अखेर
सत्राची देखील इथे समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 68 झालेले आहेत आणि 69चं टार्गेट असेल 69. चला वडवली संघाचे कॅप्टन आणि एरंजट टीमचे कॅप्टन आपण या. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित वरुण इन्फ्रा ट्रॉफी महाराजा दी रॉयल रिसॉर्ट पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. हर्षद मस्कर यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. हर्षदादा मस्कर आपण देखील या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. चला वडवली नवीन वडवली आणि एरंजाट पुढील सामना पहिल्या फेरीतील दुसरा सामना असणार आहे आणि इथून विजेत्या संघाने कुठेही जायचं नाही आहे. जे पी पॅनलचे अगदी आपण पाहिलं तर नामांकित पंच आणि दर्जेदार खेळाडू कुळगावचे अमितजी डांगरे यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. एरंजाड संघ कर्णधारीकडे पोहोचलेले आहेत. अडुसष्ट झालेले आहेत. 69चं टार्गेट आहे. चला वसत संघ आपले फलंदाज पाठवून द्या लगेच आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदलापूर मानकिवलीचे एक सर्वात लोकप्रिय समालोचक सध्या आपण पाहिलं तर बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आवाजाशिवाय बदलापूरमध्ये प्रत्येक स्पर्धा अपुरी वाटते. ऐकूया आवाज राहुलजी चव्हाण सरांचा. चिक थँक्यू सो मच. जय भवानी जय शिवराय. मॅचला सुरुवात झाली आहे. 69 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी आपण पाहिली मैदानावरती दाखल झाली होती. यश आणि प्रसाद या मॅचमध्ये प्रसादला आपण पाहतोय खरं तर भोपळाही फोडू शकला नाही आहे आणि अखेर मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅटर मैदानावरती रोहित दाखल होतोय या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच. सुदर्शन जाधव आज पुन्हा एकदा या मॅचमध्ये का बॅटिंग केली आहे. जेव्हा जेव्हा सुदर्शन जाधवचा बल्ला बोलतोय ना तेव्हा तेव्हा संघ चांगल्या स्थितीमध्ये पार भिडतोय. राज क्रीडा मंडळ कुळगाव मागच्या स्पर्धेमध्ये सुदर्शनची बॅट बोलली नव्हती. कुळगाव टीम मैदानाच्या बाहेर दाखल झाली. परंतु या मॅचमध्ये चांगला खेळ सुदर्शनचा आपण पाहिला आहे.
यापुढेच देखील त्यांच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय, डीपमध्ये खेळाडू पोहोचतात, एक सिंगल एकपटी जाईल, बॅट कट होती त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 2 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानाप्रती रंगती शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली व मित्रमंडळ शाहूराजे नवीन वडवली आयोजित ही स्पर्धा वरुण इम्प्रा ट्रॉफी द महाराजा रॉयल रिसॉर्ट. फटका चांगला आहे, धावा चांगल्या मिळतील, येतोय मोठा फटका, बॉल सीमा पार, षटकार. रोहितच्या बॅटमधून हा षटकार आलाय. बराच मोठा टार्गेट आहे या मॅचमध्ये, 69 धावा चेस करायचे आहेत. अशाच प्रकारची बॅटिंग व्हायला हवी. त्या बुळस्की काय तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय. नेट नंबर 3 वरती रोहितला तुम्ही पाहताय. यशच्या साथीनं प्रसाद, आज प्रसाद मात्र 0वरती आऊट जरूर झालाय, परंतु रोहितला इथे चांगली कामगिरी करायची आहे. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बाळा, हे बाला नाही आहे, बमका गोला आहे भाई. आणि इथे तुम्ही पाहताय एक मोठा मासा गळाला लागत असताना रोहितला मैदान सोडावं लागेल. जसा षटकाराला क्विक रिप्लाय, ईट का जवाब पत्तरशी देत असताना फलंदाज बाद. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला काही ना काही कानमंत्र जरूर पाहायला मिळेल, कारण अमित डांगरेला तुम्ही पाहताय एक अष्टपैलू खेळाडू, एक नामांकित पंच आहे. ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, पालघरमध्ये जात असताना त्यांची अंपायरिंग तुम्ही पाहिली आहे JP पॅनलच्या माध्यमातून. आणि त्यामुळे कोणाचं क्रिकेट काय हे चांगल्या प्रकारे त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळेच की काय प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र देण्याचं काम ते करतात, हे चित्र आपण नेहमीच पाहिले. विकेट आले तरी देखील पुन्हा एकदा पोहोचले सूर्यशंकरकडे, काहीसं कानमंत्र दिला. नवीन बॅटर कोणता आहे, त्याला कशा प्रकारचा चेंडू हाताळायचा आहे, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बोठं विकवली, फिंगर रोल केली, ऑन साईडला बॉलला ढकलला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला, दरम्यान 2 धावे ते मिळतील. माहिती आहे टार्गेट मोठं आहे अमित डांगरेला, त्यामुळे या मॅचमध्ये आता 2 बॅटर आऊट झाल्यानंतर जो बॅटर येणार आहे तो मात्र मोठाच फटका घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्याला गतीमध्ये मिश्रण करायचं आहे आणि त्याला फसवायचं आहे. याच अनुषंगाने ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर स्वप्नील मैदानावरती दाखल झाला आहे. एक स्वप्नील कुलगाव टीमचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्वप्नील जाधव, आय थिंक बॅटची कडा होती आणि अजून एक विकेट, फलंदाज बाद. उत्कृष्ट मृदंग मणी म्हणून ओळख आहे स्वप्नील जाधव यांची. पकवाज वादक, ढोलकी वादक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कलाकार हा नेहमीच टाळांचा भुकेला असतो, हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आहे. आणि क्रिकेट या खेळावरती स्वप्नील जाधव यांचं विशेष प्रेम राहिलं आहे, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राज क्रीडा मंडळ कुळगावच्या विरोधात जयमान वसत या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. अंबरनाथ तालुक्यातील 2 संघ, बदलापूर शहरातील राज क्रीडा मंडळ कुळगाव तर त्यांच्या विरोधात अंबरनाथ तालुक्यातील तुम्ही पाहताय अंबरनाथ विभागातून जयमान वसत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती दाखल होतो आहे. नेक्स्ट मॅच जयमान क्रिकेट संघ एरंजाड चंदू मेहरची आर्मी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात याच गावातील नवीन वडवलीचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. चला टीम वडवलीची कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण एरंजाडचे कॅप्टन इथे पोहोचलेत. टॉस संपन्न झाला आहे, टॉस जिंकलाय टीम एरंजाडनं. निर्णय कळवा. डॉट. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तेजस दाखल होतोय, तेजस मेहर लेफ्ट राऊंड द विकेट न बिग हिट तर केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक सुमित मोरे जज करतोय डीप मध्ये. उत्कृष्ट कॅच इथे त्यानं स्वीकारली आणि अजून एक झटका जरूर पाहायला मिळेल. फलंदाज बाद.
एक चांगला जेल स्वीकारला आहे सुमित मोरेनं, एक चांगला खेळाडू आहे. खरं तर चर्चा व्हायला हवी सुमितची देखील, कारण क्रिकेट या खेळावरती नेहमीच त्याचं प्रेम राहिलं आहे. ज्यावेळेस आपण पाहिला असाल भोज टीमचा खेळाडू गौरव श्रीपत कडाळी त्यानं उत्कृष्ट फटका घेतला. 12 वर्षाच्या खेळाडूंना मी म्हणेन एक्स्ट्रा कबरला या इमारतीच्या वरती जेव्हा षटकार मारला ना, तेव्हा आवर्जून 500 रुपयाचं कॅश प्राईज सुमित मोरेच्या माध्यमातून त्या खेळाडूला देण्यात आलं. पैसे देण्यामागचं कारण होतं फक्त एवढंच की त्याचा आत्मविश्वास वाढावा, याच अनुषंगानं त्याला कॅश प्राईज देण्यात आलं. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला, गॅपमध्ये जाईल बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर एका डब्यावरती फरार. रन्स मिळते 4, चौकार. नवीन बॅटर मात्रावरती कुणाल दाखल होतोय. कुणाल नाव जेव्हा जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळेस कुणाल पेनकर KP यांची आठवण होते. एक चांगले पंच आहेत. बॉल तयार. इथे देखील समोर उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा शहरावरती बॉल आदळला, एक सिंगल मारली, दुसरीचा प्रयत्न थांबवला, एकच मिळेल आणि सिंगल वरतीच थांबवावं लागतं. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावफलक हळूवारपणानं पुढे जात असताना आत्तापर्यंत 15 धावा धावफलकावरती जरूर पार मिळतील. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमच्यासोबत फाउंडर कुणालजी राजाराम म्हात्रे आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यासोबत संदीप घायाळ, गोविंद कामत असतील. नेहमीच उत्कृष्ट कामगिरी यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लॅरिटीसह नेहमीच त्यांची कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. काल खरं तर या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा गणपती बाप्पाचं उद्घाटन गणपती बाप्पाच्या नावानं खरं तर आशीर्वादानं आपण या स्पर्धेला शुभारंभ केला. त्यासोबत महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील आपण खरं तर त्रिवार माळाचा मुजरा करून मॅचला सुरुवात केली या स्पर्धेला. आणि आज दिवस क्रमांक 2. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं असेल तर अप्रतिम खेळ गावदेवी क्रिकेट संघ पिंपरली वाडी संघाचा आपण पाहिला. आदिवासी बांधवांचा संघ काय खेळ दाखवला आहे कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये देखील राज क्रीडा मंडळ कुळगाव खरं तर बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे आमचे खजिनदार सचिनजी दलाल साहेब यांचा संघ मैदानावरती खेळतो आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती बारक्या आकाश पाडावे दाखल होते या मॅचमध्ये. बारक्या आणि मोठ्याची जोडी तुम्ही पाहिली आहे. खरं तर मोठ्या आता लग्नबेडीमध्ये अडकला आहे. सेकंड इनिंग त्याची सुरू झाली आहे आणि कुळगावकरांना अशा अपेक्षा आहेत की बारक्याची सेकंड इनिंग कधी चालू होईल, कारण संघाची परिस्थिती कशी असू दे चेहऱ्यावरती एक स्माईल बारक्याची तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. हे चित्र आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे. कुणालच्या साथीनं जीवनला तुम्ही पाहता बॅटची कडा घेतली, त्यानंतर बॉल चालला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतात बाळा, 2 धाबे ते भेटतील. स्ट्राईकला जीवन आहे का? धनराजजी म्हात्रे यांची प्रचंड मेहनत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. नाही तर प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होत असते एक चांगले खेळाडू आहेत. लवकरच त्यांचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. जीवनच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आला आहे. आणि कदाचित सारांनाच अपेक्षा लागली आहे की आज धनराज म्हात्रे इन ॲक्शनमध्ये दिसतील. वरती या. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. लाईन कदाचित खराब आहे, पंच वळत आहेत आणि पंचाचा इशारा पोहोचतो आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते बाल गेली आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना स्लो बट स्टडी हे समीकरण टीम वसत आपण जरूर पाहिले. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता लगेच सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू आणि त्यानंतर जशी वाट्याला बॅटिंग आली आहे, काय खेळला आहे सुदर्शन या मॅचमध्ये. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वात लांब लचक आणि 6व्या माळ्यावरती देखील षटकार मारण्याचा विक्रम सुदर्शन जाधवच्याच नावावरती आहे या मैदानावरती. कारण नगरसेवक ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये BTCLच्या माध्यमातून सुदर्शन खेळला, ग्रामीण गटातून खेळला. अप्रतिम खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये सुदर्शननं दाखवला आणि लांब लचक षटकार त्याच्या नावावरती. ग्रामीणचा विचार केला तर 2 बाईक तरी आतापर्यंत स्वतःच्या कारकिर्दीमध्ये जिंकलेत.
तर एक बाईक तेजसच्या देखील नावावरती आहे, बाळाच्या नावावरती आज चौकार आला आहे. हा चौकार आला आहे. डॉट. ओव्हर नंबर 3चा खेळ देखील आता संपन्न झाला आहे आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक 31. 6 बॉल 38 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. चला, एरंदाज टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. त्यामुळे टीम नवीन वडवली आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी रेडी राहायचं आहे. 6 बॉल 38. चला लगेच मॅचला सुरुवात करा. चला धनराजजी, आपल्याला फिल्डिंग लावायचं आहे कारण त्यांनी बॅटिंग घेतली. चंदू मेहरची खास इच्छा आहे की आज तुम्ही खेळावं. सहा बॉल 38ची गरज असताना पहिला ड्राईव्ह केला आहे, सिंगलच झाली आहे. सिद्धार्थ, पुढचा बॉल फटका चांगला गॅप मधून एका टप्प्यावरती फरार. कुणालच्या विरोधात येतोय चौकार. अजून एक चौकार आलाय जीवनच्या बॅटमधून. 38 धाबा इथून चेस करायचे आहेत. मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, शेवटच्या बॉलपर्यंत आपण सांगू शकत नाही होत की सामना जिंकणार कोण. अजून एक चांगला फटका, फ्लाइंग स्ट्रोक, बारक्या पाडाबे पोहोचलाय. एका हाताने जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. सिंगलच मेन आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक हळवारपणाने पुढे सरकत असताना 37 धाबा आत्तापर्यंत बनल्यात. या मॅचमध्ये 69 धाबांचं लक्ष पार करायचं होतं 4 ओव्हरमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, हा देखील फसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना थोडासा बॅकफुटवरती आता पाहायला मिळेल संघ जर्मन वसत या मॅचमध्ये. दिलेल्या वेळेवरती खरं तर दोन्ही संघ दाखल झाले, त्यामुळे दोन्ही संघाचं कौतुक व्हायला हवं. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती शैलेश. 2 बॉल 32 धावा. जसा सामना फिनिश होईल टीम नवीन वडवली लवकरात लवकर आपण मैदानामध्ये दाखल व्हा आणि टीम एरंदाड आपल्याला बॅटिंग करण्यासाठी दाखल व्हायचं आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेस देखील हलक्या हाताने बॉलला ढक्कलला एक सिंगल मिळाली. शैलेशची इच्छा होती अजून एक बॉल त्याला खेळायचं होतं, परंतु जीवनला स्ट्राईक हवी आहे शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 3 खेळाडू आलेत, लक्ष द्यायचं आहे टक्कर होऊ नये. आणि अखेर कॅच ड्रॉप. अभिनंदन टीम राजकिरामेळ कुळगाव. तर हार्डलक टीम जर्मन वसत या मॅचमध्ये तुम्ही देखील चांगले खेळलात. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत.